महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा 9वा हप्ता जमवण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, काल बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 1500 रुपये जमा झालेला आहे। तर लगेच पुन्हा एकदा बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 9वा हप्ता 1500 रुपये जमा होत आहे। बघा, तुमच्या खात्यामध्ये काल 100% 1500 रुपये आलेले असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज पुन्हा एकदा 1500 रुपये सोडण्यात आलेले आहे। बघा, तुम्हाला पुरावा सुद्धा दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, कालच दोन्ही हप्ते सोडण्यात येणार होते, परंतु काल काही तांत्रिक अडचण आल्यामुळे काल फक्त बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा झालेला आहे। त्याच अनुषंगाने आजपासून मार्च महिन्याचा 9वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। थेट बहिणींच्या खात्यामध्ये 9व्या हप्त्याचे 1500 रुपये सुद्धा जमा होत आहे। सोबतच ज्या बहिणींना जानेवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला असेल त्यांच्यासाठी 3 योजना सुद्धा सुरू झालेल्या आहेत। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे, तुम्ही सुद्धा नक्की ऐका। काहीही बातम्या येऊ द्या, पण काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। पुढच्या काळामध्ये हे केवळ 1500 रुपये अनुदान एवढ्यापुरतं मर्यादित राहणार नाही, तर त्यातनं आमच्या भगिनींना व्यवसाय उभा करता येईल, त्यातनं काही ना काही गेनफुल अशा प्रकारचं काम त्यांना करता येईल, अशी योजना देखील या ठिकाणी आपण आखलेली आहे। आजपासूनच आपण मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास 2,52,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोहोचवत आहोत। याचा एक विशेष आनंद आणि अभिमान मला निश्चितपणाने आहे। लाडक्या बहिणींसाठी जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी आणली, ती पुढच्या कालावधीमध्ये यशस्वीरित्या राबवण्याची आणि चालू ठेवण्याची महायुतीच्या सरकारची भूमिका आहे। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार ही या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढच्याही कालावधीमध्ये यशस्वीरित्या राबवणार आहे। 2100चा जो निर्णय आहे तो योग्य वेळी महायुतीचं सरकार घेईलच, पण माजी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मला सर्व सदस्यांना सांगायचंय की एकही पात्र लाभार्थी महिलांवर लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्याच्यावर आमचा विभाग किंवा हे महायुतीचं सरकार कधीही अन्याय होऊ देणार नाही, असंच मला आपल्या माध्यमातून सर्व सन्मान्य सदस्यांना या ठिकाणी सांगायचंय। माझी लाडकी बहीण योजना ज्या वेळेला आपण राबवली त्यावेळेला खरं तर सरकारकडे पर्याय होता की वेगवेगळ्या विविध खात्यांच्या माध्यमातून ती राबवता आली असती, पण आज एक महिला मंत्री म्हणून किंवा तरुण मंत्री म्हणून महायुतीच्या सरकारमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, त्यावेळेला आपणही त्या ठिकाणी एक वरिष्ठ मंत्री म्हणून मला मार्गदर्शन करण्यासाठी होतात, इतरही मंत्रिमंडळातील सहकारी होते। कधीही असं भासवून दिलं नाही की ही तरुण किंवा एक महिला मंत्री आहे म्हणून 2.5 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी असणारी ही योजना हिच्याकडून राबवली जाईल का नाही अशी शंका कधी मनामध्ये आली नाही, आणि म्हणूनच तो आत्मविश्वास किंवा खऱ्या अर्थानं महिला म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून सक्षमपणे आपण काम करू शकतो हा एक विश्वास त्या निमित्ताने जाणवला, आणि म्हणूनच मी महायुतीच्या सरकारचे सुद्धा या निमित्ताने मनापासूनचे आभार मानेन आणि त्यांचे अभिनंदन करेन। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवत असताना सर्वप्रथम तर अनेक आव्हानं होती, कारण महाराष्ट्र राज्य हे देशामधले एक पहिल्या 5 मोठ्या राज्यांपैकी एक आहे, त्यामुळे त्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवत असताना गरजू महिलांपर्यंत आणि 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांपर्यंत ही योजना आपण पोहोचवावी, आणि 21 ते 65 या वयोगटातील महिलांपर्यंत आपण ही योजना प्रामाणिकरित्या पोहोचवावी या दृष्टिकोनातून जुलै महिन्यापासून त्याची प्रक्रिया सुरू केली, आणि आज मला आनंद आणि अभिमान आहे। आजपासूनच आपण मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास 2,52,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोहोचवत आहोत। याचा एक विशेष आनंद आणि अभिमान मला निश्चितपणाने आहे। तर बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की ज्या बहिणींना जानेवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला आहे त्यांच्यासाठी राज्य सरकारकडून 3 योजनांचे अर्ज सुरू झालेले आहेत। बघा, तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा या 3 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, आजपासून मार्च महिन्याचा 9वा हप्ता सुरू झालेला आहे, परंतु हा हप्ता सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारित होत नाही। एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्र राज्यामध्ये
36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी सर्व पैसे विस्तांतर करणं शक्य होत नाही। त्यामुळे आज काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये हे हप्ते सोडण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आहे आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता आहे। तर बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये लाडके बहीण योजनेचा मार्च महिन्याचा 9वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। तुमच्या खात्यामध्ये आजच मार्च महिन्याचा 9वा हप्ता सुद्धा येणार आहे। तुम्हाला काल फक्त 1500 रुपये आलेले असतील तर तुम्हाला अजून 1500 रुपये आजपासूनच मिळणार आहे। परंतु हे कोणते जिल्हे आहेत, सोबतच या बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु आज फक्त मार्च महिन्याचा 9वा हप्ता येणार नाही, तर त्या मार्चच्या 9व्या हप्त्यासोबत बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहेत। बघा बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 9वा हप्ता, फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा जमा होणार आहे। परंतु बहिणींच्या घरामध्ये कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस असावा। बघा, तुमचा फॉर्म लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुमच्या घरामध्ये LPG कंपनी असेल किंवा भारत गॅस असेल किंवा इतर कंपनीचा गॅस असेल तर तुमच्या खात्यामध्ये थेट 2500 रुपये गॅस कनेक्शनचे सुद्धा मिळणार आहे। परंतु तो गॅस कमीत कमी 5 वेळा भरून आणलेला असावा। बघा, याच्यामध्ये 2 अटी घालण्यात आलेल्या आहेत। पहिली अट म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस असावा आणि दुसरी अट म्हणजे तो गॅस कमीत कमी 5 वेळा भरून आणलेला असावा, म्हणजेच त्या आधारावरती तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत। त्यासोबतच महाराष्ट्र राज्यामधील काही खाजगी क्षेत्रातील तर काही सरकारी क्षेत्रामधील मोठमोठ्या बँकांना आज प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। बघा, 12 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहे। सोबतच काही बँकांमध्ये या 12 जिल्ह्यांच्या याद्या गेलेल्या आहेत। त्यामुळे या बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। सोबतच जे महत्त्वपूर्ण असे जिल्हे आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यामुळे या 10 बँका कोणकोणत्या आहेत आणि हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका निर्माण होणार नाही, तुमच्या मनामध्ये कोणताही गैरसमज निर्माण होणार नाही। तुम्हाला थेट मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे आणि कोणत्या बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहे। बघा, सर्वात प्रथम हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा। बघा, अमरावती जिल्हा पण आहे आणि अमरावती विभाग सुद्धा आहे। त्याच दृष्टिकोनातून आज अमरावती या जिल्ह्यामध्ये हे दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहे। खास करून मार्च महिन्याचा 9वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे। सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा। बघा, यवतमाळ जिल्हा सुद्धा लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा आहे। या यवतमाळ जिल्ह्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी आहेत। त्याच दृष्टिकोनातून आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे सोडण्यात आलेले आहे। सोबतच तिसरा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, 5वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, सोबतच 6वा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा। ज्या बहिणींचा जिल्हा सोलापूर जिल्हा असेल त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहे। सोबतच 7वा जिल्हा म्हणजे मुंबई जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे उस्मानाबाद जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे औरंगाबाद जिल्हा। म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या 12 जिल्ह्यांमध्ये आजच मार्च महिन्याचा 9वा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा येणार आहे। सोबतच आज 10 बँकेमधून हे पैसे सोडण्यात येणार आहेत। त्यामुळे या 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, या 10 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र। बघा, ज्या बहिणींचं बँक खाता बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेमध्ये आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। सोबतच दुसरी बँक म्हणजे कॅनरा बँक, तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, चौथी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया। बघा, या 4 बँकांमध्ये आजच पैसे येणार आहे। सोबतच
पाचवी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक, सहावी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, सातवी बँक म्हणजे पोस्ट बँक. बघा गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक म्हणजे पोस्ट बँक. जर तुमचं बँक खातं पोस्ट बँकेत असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे. सोबतच आठवी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, नववी बँक म्हणजे IDBI बँक आणि दहावी बँक म्हणजे HDFC बँक. बघा 10 बँकेची नावे सांगितलेली आहेत. 12 जिल्ह्यांची यादी दाखवलेली आहे. ज्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल आणि ज्या बहिणींचं बँक खातं या 10 बँकेपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे. परंतु तुम्ही व्हिडिओच्या मध्ये पाहिलेलं आहे की महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की सर्व लाडक्या बहिणींना 3 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देणार आहोत. तर त्या 3 योजना अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊयात. परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल. तर बघा पहिली योजना म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना. बघा केंद्र सरकारकडून राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींना प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. तर या घरकुलासाठी 2,20,000 रुपये इतकी रक्कम बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. सोबतच घराच्या जागेसाठी 1,00,000 रुपये सुद्धा जमा केले जाणार आहे. जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचं घर कच्चं घर असेल, खराब झालेलं घर असेल तर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घेता येणार आहे. सोबतच दुसरी योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना. बघा केंद्र सरकारची प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आहे. तर त्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत सर्व लाडक्या बहिणींना शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी या 3 योजना सुरू करण्यात आलेल्या आहे. बघा पहिली योजना होती प्रधानमंत्री घरकुल योजना, दुसरी योजना होती प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना आणि तिसरी योजना आहे ती म्हणजे मोफत पिठाची गिरणी. बघा या पिठाची गिरणी या योजनेमार्फत बहिणींच्या खात्यामध्ये 20,000 रुपये रक्कम जमा केले जाणार आहे. बघा ज्या लाडक्या बहिणींना या 3 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे त्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट करायचे आहे. परंतु कोणत्या लाडक्या बहिणींनी गैरसमज करायचा नाही कारण तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये पुरावा सुद्धा दिलेला आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषित केलेलं आहे की ज्या बहिणींचा फॉर्म लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे त्या बहिणींना मोफत शिलाई मशीन योजना, मोफत पिठाची गिरणी आणि प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देणार आहोत. ज्या बहिणींना या 3 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक योजनेची माहिती सविस्तर पद्धतीने कमेंट मध्ये देणार आहे. बघा सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.